तुमचंही वजन झपाट्याने वाढत आहे का? मग फक्त 1 महिना ही स्वादिष्ट आणि टेस्टी खिचडी रोज रात्रीच्या जेवणामध्ये घ्या आणि झपाट्याने 1 महिन्यात 4 ते 5 किलो वजन कमी करा. आणि मुख्य म्हणजे ही वेट लॉस रेसिपी असूनही इतकी टेस्टी आणि स्वादिष्ट लागते, अगदी रोजच बनवून खाल. तर पहा, ही खिचडी बनवण्यासाठी मी येथे पाव कप तूर डाळ, पाव कप मसूर डाळ आणि पाव कप मूग डाळ घेतली आहे. तर आपण ही वेट लॉस खिचडी बनवत आहोत, त्यामुळे डाळी भरपूर प्रमाणात वापरायच्या आहेत आणि डाळ वेगळी शिजवून घ्यायची आहे. आपण नेहमी जी डाळ तांदळाची खिचडी बनवतो ती डाळ आणि तांदूळ एकत्रित करून बनवतो, पण आज आपण वेट लॉस करण्यासाठी खिचडी बनवत आहे, त्यामुळे ही डाळ वेगळी शिजवून घ्यायची. तर पहा, ही धुवून घेतलेली डाळ कुकरमध्ये ॲड केली. यामध्ये थोडासा हिंग, 1/4 चमचा हळद पावडर, अर्धा चमचा मीठ आणि गरम पाणी ॲड करून कुकरला मीडियम फ्लेमवरती 3 शिट्ट्या द्यायच्या. आता कुकरला शिट्ट्या होत आहेत, डाळ शिजते, तोपर्यंत आपण भात बनवून घेऊया आणि भाज्याही कट करून घेऊया. तर मी येथे 1 कप बासमती तुकडा तांदूळ घेतला. तुम्ही याऐवजी कोणताही तांदूळ वापरला तरी चालू शकतं. आता हा तांदूळ अगदी योग्य पद्धतीने शिजवून घेतला की शुगर आणि वजन दोन्हीही वाढणार नाही. त्यामुळे आपण डाळी कुकरमध्ये वेगळ्या शिजवून घेतल्या आहेत आणि आता भात वेगळ्या पद्धतीने शिजवून घेणार आहोत. तर हे तांदूळ 2 वेळेस स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर गॅसवरती मी 2 लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. या पाण्याला चांगली खळखळून उकळी आल्यानंतर हे धुवून घेतलेले तांदूळ यामध्ये ॲड केले. तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की भातामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो, त्यामुळेच आपलं वजन आणि शुगर दोन्हीही वाढते. त्यामुळे या भातातील स्टार्च काढून टाकण्यासाठी आपण भात अशा पद्धतीने शिजवून घेणार आहोत. आता या तांदळामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि या खळखळ उकळत्या पाण्यामध्ये 10 ते 12 मिनिटं भात चांगला शिजवून घ्यायचा. प्रत्येक तांदळाच्या प्रकारानुसार भात शिजण्याचं टाईम थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. मात्र तांदूळ कोणताही असला तरी भात शिजण्यासाठी पाणी भरपूर वापरणं खूप गरजेचं आहे, कारण भात शिजल्यानंतर या भातामध्ये भरपूर पाणी शिल्लक राहिले पाहिजे, कारण या भाताच्या पाण्यामध्येच भातातील स्टार्च असतो. त्यामुळे हे पाणी आपण फेकून देणार आहोत. तर पहा, इथे भाताचं शीत बोटामध्ये दाबून पाहायचं, मॅश होत नाही, पण हे शीत तुटलं जाते म्हणजे आपला भात शिजला आहे. आता गॅस बंद करायचं आणि यावरती झाकण लावून या भातातील अशा पद्धतीने पूर्ण पाणी नितळून काढायचं. तर पहा, भातातील सगळं पाणी मी काढून टाकलं आहे. आता या भातावरती झाकण लावायचं आणि 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचा. यामुळे भात मस्त असा उमलला जातो. त्यानंतर पहा, मी येथे काही भाज्या कट करून घेतल्या आहेत आणि ही आपली वेट लॉसची खिचडी आहे, त्यामुळे या खिचडीमध्ये तांदूळ कमी आणि डाळ आणि भाज्या भरपूर प्रमाणात घालणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही याच भाज्या नाही, पण तुमच्याकडे ज्या पण भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही नक्की वापरा. तर मी येथे अर्धा कप कट करून घेतलेली शिमला मिरची, अर्धा कप टोमॅटो, अर्धा कप बीन्स, अर्धा कप ओले वाटाणे, 1 कप कट करून घेतलेले गाजर आणि 1 ते 1.5 कप कट करून घेतलेला पालक. तर पालकमध्येही भरपूर प्रमाणात आयर्न असतात, त्यामुळे खिचडीमध्ये पालक नक्की ॲड करा. आता कुकरला मीडियम फ्लेमवरती 3 शिट्ट्या देऊन घेतल्या आणि कुकरमधील पूर्णपणे वाफ गेल्यानंतर याचं झाकण काढून घेतलं आणि डाळ पहा अगदी मस्त अशी शिजली गेली आहे. तर पहा, पळीने 1-2 वेळेस हलवल्यानंतर लगेचच ही डाळ मॅश झाली. आता या डाळीला थोडंसं पातळ करण्यासाठी यामध्ये मी गरम पाणी ॲड केलं. थंड पाणी ॲड केलं तर डाळीची चव पूर्णपणे जाते. तर पहा, अगदी पातळ अशी डाळ बनवून तयार झाली आहे. चला, आता खिचडी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतलं. तूप हे गुड फॅटचा स्रोत असल्यामुळे तूप योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात जर खाल्लं तर वजन वाढण्यास नाही तर वजन कमी करण्यास तुपाची खूप मदत होते. आता पहा, तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 2 तमालपत्री, 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या, 1 ते 2 चमचे चॉप केलेलं लसूण आणि 1 चमचा चॉप केलेले आले ॲड केले. लसूण आणि आले चांगले खरपूस भाजून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये 1 बारीक कट केलेला कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. आता या फोडणीमध्ये भाज्या ॲड करत असताना सगळ्या भाज्या ॲड करायच्या नाहीत, तर फक्त बीन्स आणि गाजर ॲड केलं, कारण बीन्स आणि गाजर शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. तर बीन्स आणि गाजर फक्त 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आणि मग आपण कट करून घेतलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये ॲड केल्या. तर मी येथे शिमला मिरची, हिरवे वाटाणे, बीन्स, टोमॅटो आणि बारीक कट केलेला पालकही ॲड केला. आता या सगळ्या भाज्या फक्त अर्धा ते 1 मिनिटासाठी परतून घ्यायच्या,
कारण या भाज्या जास्त वेळ परतल्या गेल्या तर ओव्हरकुक होतात आणि खिचडीची टेस्ट बदलते आणि खिचडीमध्ये अर्धवट शिजलेल्या भाज्या खूप छान लागतात. त्यामुळे मी फक्त अर्धा ते 1 मिनिट या भाज्या परतून घेतल्या आणि त्यानंतर यामध्ये 1 चमचा धने पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर, 1/4 चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं. मीठ अगदी थोडंसं घालायचं, कारण आपण भात शिजवतानाही मीठ घातलं आहे, डाळीमध्येही मीठ घातलं आहे. तर पहा, मी येथे भाज्यांच्या क्वांटिटीनुसार भाज्यामध्ये, डाळीच्या क्वांटिटीनुसार डाळीमध्ये आणि भाताच्या क्वांटिटीनुसार भातामध्ये मीठ घातलं आहे. आता पहा, मसाले भाज्यांच्या मध्ये चांगले मिक्स करून घेतले आणि त्यानंतर यामध्ये उकडून घेतलेली डाळ ॲड केली. तर या खिचडीमध्ये बिर्याणी मसाला नक्की वापरा, कारण बिर्याणी मसाल्यामुळे खिचडीला खूप छान टेस्ट येते. आता इकडे भात पहा, मस्त असा फुलला गेला आहे आणि अगदी सॉफ्ट झाला आहे. बोटाने दाबून पाहिल्यानंतर मॅश होतो. आता हा भात या डाळीने भाज्यांच्या मध्ये ॲड करायचा. तर आपण ही वजन कमी करण्यासाठीची खिचडी बनवतोय, त्यामुळे डाळीची आणि भाज्यांची क्वांटिटी जास्त घेतली आहे आणि भाताची क्वांटिटी कमी घेतली आहे. आता डाळीमध्ये भात चांगला मिक्स करून घेतला आणि त्यानंतर अर्धा कप फ्रेश दही पाणी न घालता चांगलं फेटून घेतलं आणि या खिचडीमध्ये ॲड केलं. तर अशा पद्धतीने खिचडीमध्ये फ्रेश दही ॲड केल्यामुळे खिचडीची टेस्ट आणि स्वाद दोन्हीही वाढतं. त्याचबरोबर आपल्याला कढी बनवण्याचीही गरज नाही. तर तुमच्या आवडीप्रमाणे खिचडीमध्ये दह्याचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर पहा, दुधी भोपळा असं तर मुलं खात नाहीत किंवा कुणाला आवडत नाही, त्यामुळे या खिचडीमध्ये तुम्हाला जर दुधी भोपळा घालायचा असेल तर तुम्ही डाळ शिजवताना दुधी भोपळा त्यामध्ये ॲड करा आणि मग डाळ शिजवून घ्या. आता खिचडीमध्ये दही ॲड केल्यानंतर चमच्याने एकसारखी हलवून घ्यायची आणि त्यानंतर खिचडी मंद गॅसवरती 5 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आणि सर्वात शेवटी यावरती भाजलेली कसुरी मेथी आणि बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करायची आणि गॅस बंद करायचं. आणि ही पहा, आपली मस्त अशी स्वादिष्ट आणि टेस्टी वेट लॉस खिचडी बनवून तयार झाली आहे. तसं तर वेट लॉसची रेसिपी म्हटलं की आळणी किंवा पानचट असते, त्यामुळे एकसारखी खाण्यास कंटाळा येतो. पण ही खिचडी जर तुम्ही एकदा बनवून खाल्लीत तर तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. इतकी ही स्वादिष्ट आणि टेस्टी बनवून तयार होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणामध्ये ही खिचडी नक्की ट्राय करून पहा. पण या खिचडीसोबत 1 वाटी सलाड नक्की खा. त्यानंतर खिचडीसोबत आपण लोणचंही खातोच, पण वेट लॉससाठी आपण लोणचं हे लिंबाचं खावं, कारण लिंबूचं लोणच्यामध्ये तेल वापरलं जात नाही. तर या चटपटीत लिंबाच्या लोणच्याची रेसिपी पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. चला, तर तुम्हाला ही खिचडीची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कशी बनली आहे ते. परत भेटू अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट प्रमाणातील परफेक्ट रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.